शिंदे सरकारमध्ये ठाणे जिल्ह्याला जास्त मंत्रिपद मिळतील अशी शक्यता व्यक्त होते। ठाणे जिल्ह्यात 4 मंत्रिपद जातील, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्रीपद जातील अशी माहिती किंवा चर्चा समोर येते। कॅबिनेट मंत्रीपद रवींद्र चव्हाण यांना दिलं जाऊ शकतं, तर प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर यांना राज्यमंत्रीपद दिली जाऊ शकतात अशी चर्चा होतीये। महामंडळामध्ये देखील ठाणे जिल्ह्यातील अनेक आमदारांची वर्णी लागणार असल्याचं कळतंय। थेट जाऊया ठाण्याला, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, कधी एकदा मुख्यमंत्री ठरतायत, कधी एकदा उपमुख्यमंत्री ठरतायत, आता तर शपथविधी सुद्धा झाले आणि आता चर्चा सुरू आहे मंत्रिमंडळ विस्ताराची। ठाणे जिल्ह्याला अधिक मंत्रिपद मिळतील असं कळतंय किंवा अशा चर्चा सुरू आहेत, काय अधिक माहिती? सुवर्णा, ठाणे जिल्ह्याला अधिक महत्त्व का दिलं जाईल यामागे देखील बरीचशी कारणं आहेत। कारण का आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचं मूळ जे आहे हा ठाणे जिल्हा आहे। ठाणे असेल, पालघर असेल, हे दोन जिल्हे जे आहेत, या 2 जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदेंचं मोठं प्राबल्य आहे, त्यांचे 2 मोठे गट आहेत। त्यामुळे इथं त्यांना त्यांची शिंदे गटाची शिवसेना जी आहे ती वाढवायची असेल तर त्यांना इथं मंत्रिपद देणं गरजेचे आहे आणि त्याचबरोबर अशा लोकांना मंत्रिपद दिली पाहिजेत की जे लोक काम करतील। भाजप गटातून कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत ते रवींद्र चव्हाण यांना दिलं जाईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे। पण मग शिंदे सरकारमध्ये शिंदे गटातील कोणत्या आमदारांना ठाणे जिल्ह्यातून मंत्रिपद मिळतील यावर वारंवार चर्चा होत होती। या चर्चांती काही माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। त्यानुसार प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर जे अंबरनाथचे आमदार आहेत त्यांना आणि ओळा माजिवडाचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक, या दोघांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागेल असं सांगितलं जात आहे। अर्थात हे सगळं जेव्हा जाहीरपणे स्पष्ट होईल तेव्हाच या गोष्टी स्पष्ट होतील। पण जी चर्चा आहे त्या चर्चेवरती आपण प्रकाश टाकतोय। या सगळ्या बाबतच्यामध्ये महामंडळाचा विचार जर केला तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 51 ते 52 आमदार जे आहेत यांना देखील ते न्याय देतीलच, पण जास्तीचं जे आहे महामंडळ जे आहेत ती देखील ठाणे जिल्ह्याला मिळेल। कारण का एकनाथ शिंदे यांना त्यांचा गड जो आहे, त्यांचा संपूर्ण प्राबल्य असलेला जो प्रभाग आहे आणि त्या ठिकाणी त्यांना या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या रिसर मांडाव्या लागतील। कारण का आगामी जर आपण निवडणुका पाहिल्या तर सर्वात जास्त निवडणुका ज्या आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। मग ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर, अंबरनाथ आहे, बदलापूर आहे, त्यानंतर पनवेल आहे, परत इथं नवी मुंबई आहे। या सगळ्या महानगरपालिकांमध्ये जर मोठ्या संख्येनं शिंदे गटाचे नगरसेवक जे आहेत ते निवडून यायचे असतील तर नक्कीच त्यांना इथे सगळी अशी पेरणी करावी लागेल। त्यामुळे ठाण्याचं वर्चस्व असेल असं आपण म्हणूया। धन्यवाद अजित, माहिती दिल्याबद्दल। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली। सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।